नाशिक सत्र न्यायालयात गंभीर गोंधळ, खंडणी प्रकरणातील फाईल गायब, आरोपी अनुपस्थितीत, स्टाफवर आर्थिक देवाणघेवाणीचा संशय। नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील कनिष्ठ न्यायालय क्रमांक 2 मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। खंडणी प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची फाईल 23 जुलै रोजी अचानक गायब झाली आणि ती बातमी माध्यमात आली। तेव्हाच दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जुलै रोजी ती फाईल सापडली असल्याची माहिती फिर्यादीला देण्यात आली। या प्रकरणात फिर्यादीने सर्टिफाईड कॉफीसाठी 27 जून रोजी अर्ज केला होता, मात्र महिनाभर फाईल सापडत नाही असं सांगितलं जात होतं। विशेष म्हणजे समन्स बजावलेले आरोपीही न्यायालयात गैरहजर राहिले। आरोपींपैकी एक वकील असून त्याची पत्नी LLB पदवीधर आहे। ही बाबही लक्षवेधी ठरते। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माध्यमांमध्ये बातमी आल्यावरच फाईल कशी काय सापडते या संदर्भात न्यायालयीन आवारात अनेक तर्क-वितर्क, शंका व आर्थिक देवाणघेवाणीच्या चर्चा सुरू आहेत। म्हसरूळ पोलीस ठाण्यात याच आरोपी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असून दोषारोप पत्रही न्यायालयात सादर करण्यात आलं आहे। पण तारीख येण्यापूर्वीच फाईल गायब आणि तारखेच्या दिवशीच आरोपी गैरहजर, ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद वाटत आहे। विशेष म्हणजे माननीय न्यायाधीश SK देवकर यांच्या न्यायालयात ही घटना घडली। त्यांनीही युक्तिवाद सरकारी वकिलांनीच करावा असा आदेश देत 2 महिन्यांनी पुढील तारीख दिली। यामुळे पीडितेला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला। न्यायालयीन स्टाफवर संशय बळवण्यामागे हाच मुद्दा। आरोपींना फायदा देण्यासाठीच ही फाईल गायब झाली का? आता प्रश्न असा आहे, संबंधित न्यायालयीन यंत्रणा यावर कारवाई करणार का? की सर्व काही झाकून टाकलं जाणार? नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।